नमस्कार मित्रांनो. काही घर भिंतींनी उभी असतात, पण काही घर नात्यांनी उभी असतात. आणि जेव्हा त्या नात्यामध्येच संशय शिरतो, तेव्हा घरातच एक अदृश्य अंधार जन्म घेतो. रामपूर साताऱ्याच्या बाजूला डोंगराच्या कुशीत विसावलेलं एक लहानसं गाव. गावाच्या थोडंसं आत चिंचेच्या मोठ्या झाडाच्या सावलीत उभं असलेलं देशमुखांचं जुनं वाड्यासारखं घर. घर फार मोठं नव्हतं, पण आठवणीने भरलेलं होतं. दारात पाऊल टाकताच लाकडी दरवाजावरची जुनी घंटा वाजायची. तो आवाज ऐकला की सुलोचनाताईच्या मनात अजूनही पहिल्या दिवशीचं घर आठवायचं. नव्या सुनेप्रमाणे या घरात आलेली ती सुलोचना आज या घराची आई झाली होती. सकाळी 5:30लाच त्यांना जागी देवघरात दिवा लावणं, तुळशीवर पाणी घालणं, मग स्वयंपाकघरात चूल पेटवणं, हे सगळं करताना त्या मनातल्या मनात नेहमी म्हणायच्या, देवा, माझं घर सुखात ठेव. त्यांच्या आयुष्यात फार मोठं काही मागणं नव्हतं. फक्त घरात हसू असावं, सगळे एकत्र बसून जेवावेत आणि रात्री झोपताना मन शांत असावं. पण गेल्या काही दिवसापासून ते मन शांत राहत नव्हतं. त्या सकाळीही नेहमीसारखाच दिवस सुरू झाला होता. माधवराव खुर्चीत बसून पेपर वाचत होते. मोठा मुलगा अमोल घाईघाईत तयार होत होता. आई, चहा झालाय का? त्याचा आवाज स्वयंपाकघरातून ऐकू आला. हो रे, ठेवते आता, सुलोचनाताईंनी उत्तर दिलं. प्रज्ञा सून ताट मांडत होती. राहुल अजून झोपलेलाच. सगळं नेहमीसारखं, पण सुलोचनाताईंना आतून कुठेतरी वेगळंच वाटत होतं. त्यांना सतत जाणवत होतं, घरात काहीतरी बदललंय. ते बदल दिसणारे नव्हते, ते जाणवणारे होते. जसं एखाद्या खोलीत हवा असूनही श्वास घ्यायला अवघड होतं, तसंच काहीसं. काल रात्रीचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा उभं राहिलं. रात्री साधारण 1:30 वाजता अचानक जाग आली होती. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खड खड भांड्याचा आवाज. सुलोचनाताई दचकून उठून बसल्या. माधवराव गाढ झोपेत होती. काय रे हे? त्या हळूच पाय टाकत बाहेर आल्या. लाईट बंद होती, पण भांड्याचा आवाज थांबत नव्हता. त्या दारापाशी येऊन थांबल्या आणि क्षणभरासाठी त्यांना स्पष्ट जाणवलं, घरात कोणीतरी जागा आहे. पण कोण दिसलंच नाही. 5 मिनिटात सगळं शांत, जसं काही घडलंच नाही. त्या दिवसापासून हे असे आवाज सुरू झाले होते. कधी देवघरात ठेवलेला हार सकाळी दुसऱ्याच ठिकाणी सापडायचा. कधी माधवरावांचं कपाट, जे सहसा कोणी उघडत नसे, ते किंचित उघडलेलं दिसायचं. सुलोचनाताई स्वतःशीच म्हणायच्या, वय झालंय, भास होत असतील. पण मन ऐकत नव्हतं. त्या सकाळी माधवराव घराबाहेर गेले. अमोल ऑफिसला निघून गेला. प्रज्ञा भांडी घासायला बसली. राहुल मात्र उशिरा उठला. तो दारातून बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यात झोप कमी आणि अस्वस्थता जास्त दिसत होती. राहुल, बरं नाही वाटत का रे? आईने हळूच विचारलं. नाही, तसं काही नाही. तो सरळ स्वयंपाकघरात गेला. डबा उचलला, पाणी प्यायला आणि न बोलताच बाहेर निघून गेला. सुलोचनाताईंना खूप वाईट वाटलं. लहानपणीचा तोच राहुल, जो आईला मिठी मारल्याशिवाय घराबाहेर पडत नसे, आज नुसताच सावलीसारखा निघून गेला. त्या दिवशी दुपारी प्रज्ञा झाडाला पाणी घालत होती. सुलोचनाताई तिला निहाळत होत्या. प्रज्ञा फार बदललेली होती. लग्न होऊन आले तेव्हा हसतमुख, बोलकी, घरात रमणारी. आता मात्र नेहमी शांत, नेहमी कुठेतरी हरवलेली. सुलोचनाताईंना वाटायचं, ही मुलगी काहीतरी सहन करते, पण ती काय बोलणार आणि आपण काय विचारणार? आई सून नात्यात कधी प्रश्न विचारणंही कठीण असतं. सायंकाळी अचानक पाऊस आला.
जोरात. घराच्या पत्र्याच्या छपरावर टपटप आवाज. सुलोचनाताई देवघरात दिवा लावत होत्या. तेवढ्यात माधवरावांचं बंद कपाट त्यांच्या नजरेत आलं. ते कपाट, ज्यात जुने कागद, जमिनीचे दस्तावेज, काही जुनी पत्र, सगळं त्यातच. त्यांनी नकळत कपाटाकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्यांना काहीतरी खटकलं. कुलूप नीट बसलेलं नव्हतं. ते किंचित तिरकं. हात थरथरत पुढे गेला. कुलूप सरकवलं. ते उघडलं. सुलोचनाताई जाग्यावरच थिजल्या. आतले कागद जसेच्या तसे नव्हते, थोडे विस्कटलेले. कोणीतरी पाहिले होते, नक्की पाहिले होते. त्या क्षणी त्यांच्या मनात पहिल्यांदाच भीती उभी राहिली. हा भास नाही, ही चूक नाही, हे खरंच घडतंय. रात्री सगळे जेवायला बसले. घरात शांतता होती, नेहमीसारखी नाही. जड. माधवराव जेवत होते. अमोल मोबाईल पाहत होता. प्रज्ञा शांत होती. राहुल थोडा उशिरा आला. त्याने ताट घेतलं. आईकडे पाहिलं नाही. सुलोचनाताई मात्र त्याच्याकडे पाहत राहिल्या. आज त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच होतं. डोळ्यात घाई, काळजी आणि थोडी भीती. त्या रात्री सुलोचनाताईंना झोप लागली नाही. पंख्याचा आवाज, पावसाचे थेंब आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या घरात नेमकं काय सुरू आहे? अचानक पुन्हा तोच आवाज. खडखड झालं. कपाट उघडल्यासारखं त्या दचकून उठल्या. हळूच दरवाजा उघडला. पायाच्या टोकावर चालत त्या हळूहळू हॉलमध्ये आल्या. स्वयंपाकघर अंधारात होतं. देवघर शांत. मग माधवरावाच्या खोलीकडे जाणारा छोटासा कॉरिडॉर. तेवढ्यात दारा आडून हलकी हालचाल जाणवली. सुलोचनाताईचं काळीज धडधडू लागलं. त्या दाराजवळ उभ्या राहिल्या आणि दाराच्या फटीतून त्यांनी पाहिलं. राहुल माधवरावाच्या कपाटातली कागद हातात घेऊन चालत होता. त्या क्षणी सुलोचनाताईच्या पायाखालची जमीन सरकली. आपलाच मुलगा आपल्याच घरात, गुपचूप. वडिलांचे कागद. त्यांच्या तोंडातून आवाजही निघाला नाही. त्या तिथेच थांबल्या. हृदय जोरजोरात धडधडत होतं. डोळ्यात पाणी साचलं होतं आणि मनात एकच प्रश्न, माझ्या घरात इतकं मोठं रहस्य जन्माला कधी आलं? इथेच त्या या क्षणापासून या शांत घरात रहस्यमयी अंधाराची सुरुवात झाली होती. राहुलला कपाटातले कागद चालताना पाहिल्यानंतर सुलोचनाताई त्या जागीच काही क्षण उभ्या राहिल्या. पाय पुढे टाकायचेही धीर झाला नाही. हाक मारावी, ओरडावं, पण आईच्या काळजाने तोंड बंद ठेवलं. आपलाच मुलगा आहे हा विचार त्यांच्या छातीत दगडासारखा बसला. त्या हळूच परत आपल्या खोलीत आल्या. माधवराव शांत झोपलेले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून सुलोचनाताईच्या डोळ्यात पाणी तरळलं. यांना सांगायचं का? पण लगेच दुसरा विचार त्यांच्या मनात आला, नाही, आधी खात्री हवी. त्या रात्री त्यांना डोळा लागलाच नाही. सकाळी नेहमीसारखी देवघरातली घंटा वाजली. पण आज सुलोचनाताईच्या हातातल्या घंटेत उत्साह नव्हता. फक्त एकच भावना होती, भीती. स्वयंपाकघरात प्रज्ञा चहा करत होती. तिच्या हालचाली शांत, सावकाश. जणू घरातल्या प्रत्येक आवाजाला ती घाबरत होती. प्रज्ञा आईचा आवाज ऐकून ती दचकली. हो आई. सुलोचनाताई क्षणभर थांबल्या. तिला विचारायचं होतं, काल रात्री काही ऐकलंस का? राहुल उशिरा आला होता का? पण तोंडातून शब्दच निघाले नाही. काही नाही, चहा ठेव. अमोल तयार होत होता. आई, आज थोडा उशीर होईल, मीटिंग आहे. नेहमीचंच वाक्य. आईने मान हलवली. पण आज त्यांच्याकडे पाहताना सुलोचनाताईच्या मनात वेगळाच प्रश्न उभा राहिला. तुला कळतंय का रे?
तुझ्या घरात काय सुरू आहे? राहुल मात्र सकाळी घरातच दिसला नाही. नेहमीप्रमाणे उशिरा उठणारा राहुल आज पहाटेच निघून गेला होता. प्रज्ञाने सांगितलं, आई, राहुल लवकर गेला आज. हे ऐकताच सुलोचना ताईच्या पोटात गोळा आला. काल रात्रीचं दृश्य डोळ्यासमोरून तरळून गेलं. दुपार झाली, घरात शांतता होती. अतिशय शांत. सुलोचना ताई अंगणात बसून भाजी निवडत होत्या, पण हात काम करत होता. मन मात्र कालच्या रात्रीत अडकलेलं. तेवढ्यात त्यांची नजर हॉलमधून स्वयंपाकघरात जाणाऱ्या वाटेवर गेली. प्रज्ञा फोनवर कुणाशी तरी बोलत होती. आवाज खूप हलका, जणू कुणी ऐकू नये म्हणून. हो, समजते मला, पण इतकं सोपं नाही. आई बाबांना कळलं तर? इतकंच सुलोचना ताईंना ऐकू आलं आणि त्यांच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. आई बाबांना कळलं तर? त्या जागीच त्यांचं मन अडकलं. फोन ठेवताच प्रज्ञा वळली. आईची नजर थेट तिच्यावर. प्रज्ञा थोडी गोंधळली. आई, काही हवं होतं का? नाही. सुलोचना ताईंचा आवाज अगदी कोरडा. त्या दुपारी सुलोचना ताईंनी पहिल्यांदाच प्रज्ञाकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. हीच का ती मुलगी जी सगळं सहन करते? की हीच का ती जी घरातली सगळी गुपित हळूहळू कुणाला तरी पोहोचवत आहे? त्यांना आठवलं, काही दिवसापूर्वीच प्रज्ञाने सहज विचारलं होतं, आई, बाबांच्या नावावर अजून काही जमीन आहे का? तेव्हा फारसं लक्ष दिलं नव्हतं. आज मात्र तो प्रश्न बोचत होता. संध्याकाळी राहुल घरी आला. नेहमीसारखा नाही, थोडा घाईत, थोडा घामघूम. त्याने थेट प्रज्ञाकडे पाहिलं. क्षणभर, फक्त क्षणभर. पण सुलोचना ताईंनी ते पाहिलं. त्या नजरेत काहीतरी होतं. साधी नजर नव्हती, जणू एकमेकांना विचारणारी नजर. सगळं ठीक आहे ना? राहुल पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. प्रज्ञा त्याच्या मागोमाग गेली. आईला काहीच ऐकू येत नव्हतं, पण फक्त कुजबूज, फार हलकी. मग दोघेही वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. त्या क्षणी सुलोचना ताईच्या मनात पहिल्यांदाच ठाम संशय उभा राहिला. राहुल काहीतरी लपवत आहे आणि प्रज्ञाला ते माहीत आहे. रात्री सगळे जेवायला बसले. माधवराव नेहमीसारखे शांत. अमोल मोबाईलमध्ये, राहुल ताटात बघत खात होता. प्रज्ञा शांत. सुलोचना ताईंनी अचानक विचारलं, राहुल, आज लवकर कुठे गेला होतास? राहुल दचकला. क्षणभर थबकला. काम होतं थोडंसं. कसलं काम? त्याचा आवाज बदलला. मित्राकडे. खोटं? आईचं मन ओळखत होतं. जेवण झाल्यावर प्रज्ञा ताट उचलायला लागली. तेवढ्या सुलोचना ताई उठल्या आणि हळूच म्हणाल्या, प्रज्ञा थांब, जरा बोलायचं होतं. प्रज्ञा थांबली. राहुलही थबकला, पण तो लगेच बाहेर निघून गेला. स्वयंपाकघरात आई आणि सून समोरासमोर. क्षणभर शांतता होती. फक्त पाण्याचा नळ टपकत होता. तू राहुलशी जास्त बोलतेस हल्ली? हा आरोप नव्हता, पण स्वरात प्रश्नही नव्हता. प्रज्ञा थोडी गडबडली. आई, तो लहान आहे ना म्हणून? लहान? सुलोचनाताईच्या आवाजात हळूच वेदना मिसळल्या. तो लहान नाही प्रज्ञा, तो माझा मुलगा आहे. प्रज्ञा गप्प. तुला काही माहित आहे का? घरात काय चाललंय ते? हा प्रश्न ऐकून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर क्षणभर वेगळाच भाव उमटला. भीती आणि दडपण. नाही आई, पण हे नाही फार हलकं होतं, खूप हलकं. सुलोचनाताईंनी तिला थेट पाहिलं. तू काहीतरी लपवतेस. प्रज्ञाच्या डोळ्यात पाणी साचलं. ती काही बोलणार इतक्यात अमोल आत आला. काय झालं? क्षणात सगळं बदललं. प्रज्ञा गप्प झाली. आई शांत झाली. त्या रात्री सुलोचनाताई बराच वेळ देवघरात बसून राहिल्या, डोळे मिटून. पण मन शांत नव्हतं. आज त्यांच्या मनात नवं नाव आलं होतं. संशयाचं नाव. प्रज्ञा. त्यांच्या ओठावर नकळत एक वाक्य आलं, देवा,
माझी चूक तर होत नाही ना. पण मनातला आवाज मात्र म्हणत होता, घरात जे काही सुरू आहे ते सगळं फक्त राहुल पुरतं नाही. आणि अशा प्रकारे त्या शांत घरात संशयाची दुसरी सावली हळूहळू पसरू लागली होती. रात्री सगळं मनात घेऊनच सुलोचनाताईचा दिवस उगवला. डोळ्यात झोप नव्हती आणि मनात शांती तर अजिबातच नव्हती. आज त्यांनी ठरवलं होतं, आजच माधवरावांना विचारायचं, आता थांबायचं नाही. सकाळी माधवराव अंगणात खुर्ची टाकून बसले होते. चष्मा डोळ्यावर, हातात वर्तमानपत्र होतं. घरातली नेहमीची शांत सकाळ, पण सुलोचनाताईसाठी ही शांतता असह्य होती. त्या चहाचा कप घेऊन बाहेर आल्या. कप समोर ठेवला, पण त्या बसल्या नाहीत. त्या उभ्याच राहिल्या. ऐका हो. माधवरावांनी वर पाहिलं. काय ग? तो नेहमीचा प्रेमळ आवाज, पण आज त्या आवाजात सुलोचनाताईंना आधार नव्हता. आज त्यांना उत्तर हवं होतं. त्या क्षणभर थांबल्या. तोंड उघडलं, पण शब्द बाहेर येईना. मग हळूच म्हणाल्या, आपल्या कपाटात नेमकं काय काय कागद आहेत हो? माधवरावांचा हात थबकला. वर्तमानपत्र खाली सरकलं. ते सरळ सुलोचनाताईकडे पाहू लागले. अचानक हा प्रश्न कशासाठी सुलोचनाताईच्या काळजात धडधड वाढली. पण त्यांनी स्वतःला सावरलं. नाही, सहजच. माधवराव काही क्षण शांत राहिले. खूप वेळ, इतका वेळ की सुलोचनाताईंना वाटलं आपण जास्तच विचारलं की काय. मग ते हळू आवाजात म्हणाले, आपल्या नावावर गावातली एक जुनी जमीन आहे. सुलोचनाताईंनी मान हलवली. ते त्यांना माहीत होतं. पण माधवराव पुढे जे म्हणाले ते त्यांना माहीत नव्हतं. त्या जमिनीवर आता मोठा प्रकल्प येणार आहे. काही बिल्डर लोकांनी चौकशी सुरू केलेली आहे. सुलोचनाताई दचकल्या. आपल्याला तर कोणी काही सांगितलं नव्हतं. माधवराव थोडेसे हसले, पण त्या हसण्यात आनंद नव्हता, फक्त थकवा होता. मी मुद्दाम कुणाला सांगितलं नाही. घरात आधीच सगळ्यांचे प्रश्न आहेत, त्यात अजून चिंता नको म्हणून. सुलोचनाताईंना एकदम कालचे सगळे शब्द आठवले. बाबांच्या कपाटात आहेत. त्यांच्या अंगात शहारा आला. मग ते कागद सगळे महत्वाचे आहेत का? त्यांचा आवाज थोडा थरथरला. माधवरावांनी कप उचलला, हळूच चहा घेतला. हो, एकच शब्द, पण खूप वजनदार. त्या क्षणी सुलोचनाताईंना आपला श्वास जड झाल्यासारखा वाटला. हे कुणालाच माहीत नाही ना? हा प्रश्न विचारतानाच त्यांच्या मनात उत्तर तयार होतं. माधवराव थोडे थांबले, मग शांतपणे म्हणाले, नाही, मी कुणालाच सांगितलं नाही. त्या वाक्याने सुलोचनाताई आतून हादरल्या. मग राहुलला हे कसं माहीत? क्षणभर दोघेही गप्प. फक्त अंगणातल्या कावळ्यांचा आवाज. सुलोचनाताईंनी खूप प्रयत्न केला, पण शेवटी मनातली भीती ओठावर आलीच. हो, काल आणि परवा त्या थांबल्या. माधवराव थेट त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. काय झालं? त्यांनी खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाल्या, आपलं कपाट कोणीतरी उघडलेलं दिसतंय. माधवराव क्षणभर स्तब्ध झाले. चहा ठेवताना कप किंचित थरथरला. काय म्हणतेस? मी खात्रीने सांगते, कागदाचा क्रम बदललेला आहे. मी चुकीची नाही. माधवरावांचा चेहरा गंभीर झाला. ते खुर्चीत सरळ बसले. तुला खात्री आहे? हो. या हो मध्ये आईची काळजी होती, बायकोची भीती होती आणि घर वाचवायची तळमळ होती. माधवराव काही वेळ काहीच बोलले नाही. मग म्हणाले, हे सगळं कुणालाच कळायला नको होतं. त्या क्षणी सुलोचनाताई थबकल्या. का? माधवराव हळू आवाजात म्हणाले, कारण अजून काही कागद अपुरे आहेत. काही व्यवहार अजून पूर्ण झालेले नाहीत. आणि ते थांबले. जणू पुढचं वाक्य बोलणं त्यांना अवघड जात होतं.
आणि या जमिनीवरून घरात वाद झाले तर घर मोडेल. सुलोचनाताईच्या डोळ्यात पाणी तरळलं. घर मोडेल हा शब्द त्यांच्या काळजावर घाव घालून गेला. त्या क्षणी त्यांनी थेट विचारलं, हे सगळं कुणालाच माहीत नाही याची तुम्हाला खात्री आहे ना? माधवरावांनी ठामपणे मान हलवली. फक्त मला आणि देवाला. सुलोचनाताई गप्प झाल्या, पण मनात मात्र वादळ उठलं होतं. फक्त तुम्हाला माहीत, मग राहुलला कसं माहीत? आणि फोनवर तो कोणाशी बोलत होता? त्या हळूच उठल्या, स्वयंपाकघराकडे चालू लागल्या, पण पावलं थरथरत होती. माधवरावाच्या त्या एका वाक्याने आता सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. राहुल जे शोधत होता ते साधे कागद नव्हते, ते होते या घराचं भवितव्य. आणि त्या क्षणी सुलोचनाताईंना पहिल्यांदाच वाटलं, आपल्या घरावर कुणाची तरी नजर आहे आणि ती नजर घरातल्याच कुणाची आहे. माधवरावांशी झालेलं ते छोटंसं बोलणं सुलोचनाताईच्या मनात खोलवर रुतून बसलं होतं. फक्त मला आणि देवाला माहीत आहे, हे वाक्य वारंवार कानात घुमत होतं. मग राहुलला कसं माहीत? हा प्रश्न आता स्पष्ट झाला होता. पण त्याच प्रश्नासोबत आणखीन एक नाव त्यांच्या मनात नकळत उभं राहिलं होतं, प्रज्ञा. स्वयंपाकघरात त्या पोहोचल्या. चुलीवर पातेलं ठेवलेलं होतं, पण त्या पेटवायचं विसरल्या. उगाच उभ्या राहिल्या. मनात विचाराची गर्दी होती. राहुल मला खोटं बोलतंय हे मान्य करणं अवघड होतं, पण प्रज्ञा काहीतरी लपवते हा विचार मात्र मनात रेंगाळायला लागला होता. दुपारी प्रज्ञा घर आवरत होती. सुलोचनाताई तिला निहाळत होत्या. तिच्या हालचाली शांत होत्या, खूप शांत, अगदी गरजेपेक्षा जास्त. जणू ती स्वतःलाच कुठेतरी लपवत होती. सुलोचनाताईंना आठवलं, लग्नाच्या पहिल्या वर्षातली प्रज्ञा घरातली प्रत्येक गोष्ट विचारून करायची, हसत बोलायची, संध्याकाळी अंगणात बसून गप्पा मारायची. पण आता तिचं जगच लहान झालं होतं. स्वयंपाकघर, बेडरूम आणि देवघर. बस. त्या अचानक म्हणाल्या, प्रज्ञा. ती दचकली. हो आई. हो घाबरलेला वाटला. सुलोचनाताईंनी ते लगेच ओळखलं. तुला काही सांगायचं आहे का मला? हा प्रश्न खूप साधा होता, पण त्यात लपलेली भावना खूप खोल होती. प्रज्ञा काही क्षण गप्प राहिली, डोळे खाली, हातातला कप घट्ट पकडलेला. मग हळूच म्हणाली, नाही आई, तसं काही नाही. पण ते काही नाही खूप जड होतं. सुलोचनाताई थोड्या पुढे सरकल्या. खरंच? प्रज्ञा चपापली. हो. त्या क्षणी सुलोचनाताईच्या मनात एक वेदनादायक विचार आला. खरंच हिला काही माहिती नाही की हिला सगळं माहीत असूनही ती मला सांगू शकत नाही. त्या पुढे काहीच बोलल्या नाही, पण मन मात्र बोलत होतं. दुपारी राहुल घरी आला. तो थेट खोलीत गेला, कपडे बदलले, बाहेर आला आणि थेट स्वयंपाकघराकडे गेला. प्रज्ञा तिथेच होती. सुलोचनाताई हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांना सगळं दिसत होतं. राहुलने हळू आवाजात विचारलं, ते जमेल का आज? प्रज्ञा थबकली. क्षणभर त्याच्याकडे पाहिलं, मग हळूच म्हणाली, आज नाही जमणार. आई आहे इथे. हे शेवटचं वाक्य सुलोचनाताईंना ऐकू गेलं. त्यांच्या काळजावरच जणू कुणीतरी हात ठेवला. आई आहे इथे म्हणजे आई नसती तर? राहुल काहीच बोलला नाही, फक्त मान हलवली आणि खोलीत परत गेला. त्या दोन वाक्यांनी सुलोचनाताईच्या मनातलं वादळ आणखीनच तीव्र केलं. आता त्यांना खात्री वाटू लागली होती, प्रज्ञाला काहीतरी माहिती आहे आणि ती ते राहुलसाठी लपवत आहे. सायंकाळी अंगणात बसताना प्रज्ञा अचानक विचारू लागली, आई, आपली ती जुनी शेती ती अजून बाबाच्या नावावरच आहे ना?
सुलोचनाताई क्षणभर गप्प झाल्या. हा तोच प्रश्न जो काही दिवसापूर्वीही तिने विचारला होता. का ग? त्यांनी सावधपणे विचारलं. प्रज्ञा थोडी घाबरली. नाही, सहज विचारलं. हे सहज फारच बनावट वाटलं. त्या रात्री सुलोचनाताईंना जेवताना घास गिळायला जड जात होता. टेबलावर सगळे होते. माधवराव शांत, अमोल मोबाईलमध्ये, राहुल गप्प आणि प्रज्ञा खूपच शांत. आईचं लक्ष मात्र तिच्यावरच होतं. प्रज्ञा सतत खाली पाहत खात होती, जणू कुणाची नजर टाळत होती. जेवण झाल्यावर प्रज्ञा ताट उचलत असताना सुलोचनाताईंनी अचानक विचारलं. प्रज्ञा, राहुल तुला नेमकं काय सांगतो हल्ली? क्षणभर खोलीत शांतता पसरली. प्रज्ञाच्या हातातलं ताट थोडंसं हललं. काय म्हणजे? तिचा आवाज थरथरला. काही विशेष नाही, ती पटकन म्हणाली. खूप पटकन, जणू आधीच तयार उत्तर. सुलोचनाताईंनी तिच्याकडे पाहिलं. खूप खोल. आईची नजर, ज्यात प्रश्न असतो पण आरोप नसतो. बघ प्रज्ञा, त्या हळू आवाजात म्हणाल्या. या घरात काहीतरी बरोबर नाहीये. प्रज्ञा हादरली. आई, आणि मला वाटतं. त्या थांबल्या. शब्द गळ्यात अडकले. तुला त्याबद्दल काहीतरी माहीत आहे. प्रज्ञाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती काही बोलणार तेवढ्यात मागून अमोलचा आवाज आला. आई, काय झालं? क्षणात सगळं थांबलं. प्रज्ञा गप्प झाली. सुलोचनाताईही. पण त्या क्षणापासून सुलोचनाताईच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती. या घरातलं रहस्य फक्त राहुल पुरतं नाही, आणि त्या रहस्याच्या अगदी जवळजवळ प्रज्ञा उभी आहे. कदाचित दोषी म्हणून नाही, पण साक्षीदार म्हणून. एका संध्याकाळी सुलोचनाताईचा संयम सुटला. प्रज्ञा, तू राहुलला काय सांगतेस? घरातल्या गोष्टी. प्रज्ञा गोंधळली. आई, मी. अमोल मध्येच ओरडला. आई, प्रत्येक गोष्टीत प्रज्ञालाच दोष द्यायचा. राहुल शांत उभा, त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू. त्या रात्री प्रज्ञा रडत होती. तिच्या मनात आठवत होतं लग्नाच्या पहिल्या वर्षात अमोलचं प्रेम, घरातली आपुलकी, आणि मग हळूहळू तिचं अस्तित्व घरात न दिसणं. पण तरीही ती एक गोष्ट लपवत होती. हो, तीही या रहस्याचा भाग होती. एका दुपारी एका अनोळखी माणूस दारात आला. ताईंना म्हणाला, मी तुमच्या मुलाला ओळखतो. कोणाला? राहुलला. सुलोचनाताईच्या काळजात धडधड वाढली. तो माणूस म्हणाला, तो चुकीच्या लोकात अडकला आहे. माणसांकडून कळालं. राहुल काही लोकांना घराची आणि जमिनीची माहिती देत होता, कारण त्याच्यावर मोठं कर्ज झालं होतं. ऑनलाईन गेम, सट्टा, फसवणूक. तो पूर्णपणे अडकला होता. रात्री प्रज्ञा स्वतः सुलोचनाताईकडे आली, डोळ्यात पाणी. आई, मला सगळं माहीत आहे. सुलोचनाताई हादरल्या. प्रज्ञा म्हणाली, राहुल माझ्याकडे आला होता, रडत होता, आणि तो म्हणाला, वहिनी, आई बाबांना सांगू नका, मी स्वतः सगळं नीट करतो. ती पुढे म्हणाली, मी त्याला पैसे देण्यासाठी माझे दागिने विकायचा विचार करत होते. सुलोचनाताईंना त्या क्षणी स्वतःवरच राग आला. ज्या सुनेवर संशय घेतला तीच आपल्या मुलाला वाचवायचा प्रयत्न करत होती. सगळ्यासमोर राहुलला उभं केलं. माधवरावांचा आवाज थरथरत होता. का रे? राहुल फुटून रडू लागला. माझ्या मित्रांनी मला फसवलं बाबा. मग मी अजून अडकलो. माधवरावाकडे दोन पर्याय होते, जमीन विकून राहुलचं कर्ज फेडणं किंवा कायदेशीर मार्गांनी सगळ्यांना सामोर जाणं. ते म्हणाले, पैसे देऊन अपराध पुसता येत नाही. जबाबदारी स्वीकारणं हेच खरं धैर्य आहे. राहुलने पोलिसात जाऊन तक्रार दिली.
तो थरथरत होता, घाबरलेला होता. पण आज पहिल्यांदाच तो पळत नव्हता. तो उभा होता, स्वतःच्या चुकीसमोर, स्वतःच्या भीतीसमोर, स्वतःच्या आयुष्याच्या जबाबदारीसमोर. माधवरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हटलं, आज तू माझा मुलगा नाही, आज तू माणूस झालास. सुलोचनाताईच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते दिलासादायक होतं. माझा मुलगा वाचला. काही महिने गेले. राहुल आता शांत होत होता, काम शोधत होता, स्वतःला बदलण्यासाठी झगडत होता. प्रज्ञा पुन्हा हसू लागली होती. अमोल पुन्हा घरात माणसासारखा वावरू लागला होता. आणि सुलोचनाताईंना पहिल्यांदाच जाणवलं, घर पुन्हा जिवंत झालं आहे. एका संध्याकाळी देवघरात दिवा लावताना सुलोचनाताईंनी हळूच म्हटलं, देवा, माझ्या घराचं कुलूप तुटलं नाही, माझ्या घरातला संवाद परत आला. अंतिम संदेश आपल्याला या कथेमधून सांगता येतो. या कथेचा खरा शेवट हा नाही की राहुल अडचणीतून बाहेर पडला. या कथेचा खरा शेवट हा आहे की एका आईने संशयावर मात केली, एका सुनेने नात्याची जबाबदारी निभावली, एका वडिलांनी पैशापेक्षा मूल्य निवडली आणि एका मुलाने स्वतःची चूक स्वीकारण्याचं धैर्य दाखवलं. शेवटची ओळ अशी म्हणता येईल की घर वाचवायला पैसा लागत नाही, घर वाचवायला सत्य, संवाद आणि धैर्य लागतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.